महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात EHRMS प्रणालीच्या शुभारंभानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी, जयकुमार रावलजी, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी, उपस्थित सर्वच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे अपर मुख्य सचिव सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा राज्य शासनाच्या प्रशासन व्यवस्थेच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नोंदला जाईल. EHRMS परिसंस्थेचा शुभारंभ ही केवळ एक नवीन सॉफ्टवेअर प्रणाली नाही, तर राज्य शासन व्यवस्थेला रिक्रुटमेंट टू रिटायरमेंट या संपूर्ण सेवाकालीन व्यवस्थेला एकात्मिक, पारदर्शक, कार्यक्षम आणि कर्मचारी केंद्रित डिजिटल युगात नेणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. कोणत्याही राज्याचा, देशाचा विकास हा केवळ चांगल्या धोरणांवरच अवलंबून नसतो, तर त्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. आपल्या प्रशासनाचा कणा असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणं, त्यांचं जीवन सुलभ करणं आणि त्यांच्या समस्यांचं जलद निवारण करणं हे आपल्या सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगत आणि अग्रगण्य राज्य असल्यामुळे उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण आधुनिक तंत्राचा नेहमीच वापर वाढवलेला आहे. आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान हा केवळ सुविधा देणारा घटक राहिलेला नाही, तर तो गुड गव्हर्नन्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. महाराष्ट्रानं डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं पुढाकार घेतला आहे आणि त्याचंच वाटचालीतील महत्त्वाचं पाऊल म्हणजे EHRMS आहे. आजपर्यंत आपण पाहिलंय की सर्व्हिस बुक किंवा फाईल आणि तुटक डेटाबेसमुळे प्रशासकीय कामकाजामध्ये अनेक अडचणी येत असत. एकाच माहितींची नोंद वेगवेगळ्या ठिकाणावर वारंवार करावी लागत असे. त्यामुळे वेळेचा अपव्यय नेहमीच व्हायचा. सेवा पुस्तिकेतील नोंदी वेळेवर अद्ययावत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची पदोन्नती, सेवानिवृत्तीनंतरचे वेतन आणि इतर अनुज्ञेय लाभ मिळण्यात नेहमीच विलंब व्हायचा. आपल्या आयुष्याची 30-35 वर्ष निष्ठेनं सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या हक्काच्या पैशासाठी फेरा मारावा लागत असे आणि हे योग्य नाही. म्हणून EHRMS ही प्रणाली या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि शाश्वत तोडगा आहे असे म्हणायला हरकत नाही. सन 1935 पासून चालत आलेली आपली पारंपरिक सेवा पुस्तिका आपण सगळ्यांनीच पाहिलेले की कशी होती आणि आता आधुनिक डिजिटल सर्व्हिस बुकच्या स्वरूपात बदलली आहे. EHRMS या नव्या प्रणालीमध्ये परस्परांशी एकात्मिक पद्धतीने कार्य करणारी 6 प्रमुख डिजिटल साधनं विकसित करण्यात आलेली आहेत आणि त्याचं सादरीकरण अत्यंत चांगल्या प्रकारे प्रत्येक पोर्टलचं झालेलं आपण पाहिलेलंच आहे. त्यामध्ये डिजिटल सर्व्हिस बुक, देशातील पहिली ऑर्डर्स प्रणाली, कर्मचाऱ्यांसाठी EHRMS मोबाईल ॲप व सिग्नल साइन ऑन सुविधा, तसेच IS पोर्टल आणि AI आधारित सहाय्यक प्रणाली, तसेच जिज्ञासा स्पीकिंग सर्व्हिस बुक आणि मेंटर मेंटी पोर्टल यांचा समावेश आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ही अत्यंत विशेष बाब म्हणून उल्लेखनीय सुद्धा आहे. आणि या सर्व प्रणालीमुळे शासनास अद्ययावत माहितीच्या आधारे तातडीनं व परिणामकारक निर्णय घेणं शक्य होणार आहे. पदांची रिक्तता, कर्मचाऱ्यांच्या सेवा, कारकिर्दीतील प्रगती तसेच योग्य कौशल्य असलेल्या योग्य व्यक्तींची या पदांवर योग्य वेळी नियुक्ती, पदस्थापना याबाबत आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पारदर्शक, सुसूत्र व सर्वसमावेशक पद्धतीने
हाताळल्या जाणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कार्यप्रेरणा वाढण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. प्रशासन अधिक सुसंघटित, प्रतिसादक्षम आणि भविष्यासाठी सज्ज होणार आहे. नागरिकांना अधिक जलद, कार्यक्षम व गुणवत्तापूर्वक सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणं यामुळे शक्य होणार आहे. EHRMS हा प्रकल्प नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या प्रणालीची अंमलबजावणी राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे कार्यरत असलेल्या सुमारे 5 लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत या प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे. राज्यातील 42 विभाग व 123 आस्थापनांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध सेवाविषयक नियम व कार्यपद्धतीचे एकत्रीकरण करून एक समान व सुसूत्र धोरणात्मक चौकट विकसित करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. ही अतिशय उपयुक्त नाविन्यपूर्ण प्रणाली सुरू केल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधाजी, NICचे तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि या प्रणालीत निर्मितीत योगदान देणाऱ्या आणि अतिशय बारीक गोष्टींचा समावेश करून परिश्रम घेणाऱ्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.